अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वामींचे 9 गुरुवार करतो, 11 गुरुवार करतो, कोणी तरी 21 गुरुवारसुद्धा करतो। पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ज्या इच्छेसाठी ते व्रत करतो तर ते व्रत आपलं पूर्णच होत नाही। मग याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात आणि ते आपलं व्रत पूर्ण तर संपूर्ण झालं तरी पण आपली इच्छा ही अपूर्णच राहत असते। मग आपली इच्छा ही पूर्ण होत नसते। मग आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी। आता प्रत्येक जे काही आपण व्रत करतो, जे काही व्रत वैकल्य करतो, उपवास करतो, तर ते आपली कोणती तरी इच्छा पूर्ण व्हावी आणि आपण जे काही स्वामींकडे जे काही मागितलेलं आहे ते स्वामी महाराजांनी पूर्ण करावं यासाठी आपण व्रत करत असतो। आणि बरेच जण स्वइच्छेने निस्वार्थ भावनेनेही स्वामींची सेवा करत असतं। पण ज्यावेळेस आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण 11 गुरुवार करतो, 9 गुरुवार करतो, 21 गुरुवार करतो, पण याची प्रचिती बऱ्याच जणांना येत नाही। तर असं का होतं? तर याच्या पाठीमागे पण खूप सारी कारणे असतात की आपले जे काही भोग आहेत ते भोग बहुतेक संपले नसतील, किंवा आपले जे काही आत्ता म्हणजे आपण यावेळेस जसं वागतो ते खूप चांगलं आहे, पण याच्या आधी आपण कसं वागलेलो होतो त्या कर्मानुसार आपल्याला फळं भेटली जातात। मग ह्याचंसुद्धा जे काही प्रारब्ध आहे तर ते प्रारब्ध आपल्याला भोगूनच संपवावे लागत असतात। पण आपले जी काही इच्छा आहे तर ती आपण सेवा खूप केली पण तरी पण आपली इच्छा पूर्ण होत नाही। तर आपली इच्छा ही पूर्ण व्हावी, आपण जे काही म्हणजे आपल्या सर्व मनाजोगं व्हावं यासाठी स्वामींची जी काही सेवा करतो, तर या गुरुवारचीच मी तुम्हाला आज छान अशी आणि खूप प्रभावी अशी स्वामींची 3 गुरुवारची सेवा सांगणार आहे। तर ही सेवा खूप प्रभावी आणि कमी वेळेत होणारी ही सेवा आहे। बघा, आता तुमच्या घरी लहान मुलं असतील, जॉईंट फॅमिली असेल किंवा तुम्हाला जॉब असेल आणि तुम्हाला अजिबात कोणतीच सेवा करण्याला वेळ नसेल, तर ही सेवा लवकरात लवकर होणारी ही सेवा आहे आणि खूप म्हणजे खूप प्रभावी अशी ही सेवा आहे। तर ही सेवा तुम्ही कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही इच्छेसाठी करू शकतात। तुमच्या मनाजोगी जॉब मिळावा, मनाजोगी नोकरी मिळावी, मनाजोगे घर भेटावं, किंवा तुमची मनाजोगी गाडी मिळावी, किंवा ज्या काही तुमच्या इच्छा आहेत ते सर्व काही इच्छा पूर्ण व्हाव्या, त्यासाठी तुम्ही ही सेवा आवर्जून करा। आणि बघा, ही तुमची जी इच्छा आहे तर ही इच्छा तुम्हाला 3 गुरुवारच्या आतच तुमची ही इच्छा पूर्ण होणार। 3 गुरुवार करा आणि स्वामी महाराजांचा चमत्कार बघा। स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला जे हवं ते स्वामी महाराज नक्कीच देतात, म्हणजे देतात। फक्त तुम्हाला स्वामी महाराजांवर विश्वास हा ठेवावा लागेल की हां, स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण करणार। पूर्ण श्रद्धेने, अंतःकरणाने आणि विश्वास ठेवून जर तुम्ही ही सेवा केली तर तुमची सेवा ही पूर्ण होते आणि स्वामी महाराज स्वतः तुमच्याकडून ही सेवा करून घेतात। तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि बघा, 3 गुरुवार होण्याच्या आधीच तुम्हाला चमत्कार दिसून येईल, इतकी ही छान अशी सेवा आहे। आता बऱ्याच ताईंना टाईम नसतो सेवा करण्यासाठी, तर त्या ताईंनासुद्धा ही सेवा करण्यासाठी खूप म्हणजे खूप छान अशी ही सेवा आहे। तर ही सेवा कशी करायची ते आज आपण या व्हिडिओ मार्फत संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर त्याआधी जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा गुरुवारी सुरू करायची आहे। गुरुवारी लवकर उठून सर्व कामे तुमची आटोपली की अंघोळ करायची आणि तुम्हाला गुरुवारपासून ही सेवा सुरू करायची आहे। तर तुम्हाला आता गुरुवारपासून तुम्ही ही सेवा करायची ना, तर तुम्हाला गुरुवारी केंद्रात जावा तुम्ही किंवा मठात जावा। केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे,
आता तुम्ही ज्या इच्छेसाठी ही सेवा करणार आहात ना, तर ती इच्छा तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायची आहे. स्वामी महाराजांकडे तुम्हाला विनंती करायची आहे की ही माझी इच्छा अशी आहे, ती माझी इच्छा स्वामी महाराज पूर्ण होऊ द्या. निर्विघ्नपणे ती सेवा माझ्याकडून करून घ्या आणि तुमची कृपा दृष्टी माझ्यावर असू द्या. म्हणून तुम्हाला केंद्रात जाऊन तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे. तर केंद्रात जाऊन तुम्हाला नारळ, खडीसाखर आणि फूल स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे. स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे, स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की माझी ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि जी माझी इच्छा आहे ती स्वामी महाराज माझी पूर्ण करा. बघा, जे आपल्यासाठी चांगलं असतं तेच स्वामी महाराज तुम्हाला देत असतात, आपल्याला देत असतात. बघा, आता जी तुम्ही गोष्ट, जी काही स्वामी महाराजांना तुम्ही इच्छा मागितलेली आहे, जर त्या इच्छेत तुमचं चांगलं होणार असेल तर स्वामी महाराज ते तुम्हाला देतात, म्हणजे देतातच. आणि तुम्ही जर इच्छा मागितली आहे पण ती इच्छा पूर्ण होत नाही, मग समजून जावा की त्या इच्छेमध्ये तुमचं काहीतरी वाईट होणार आहे, त्यामुळे तुम्हाला स्वामी महाराजांनी ती तुमची इच्छा पूर्ण केली नाही असं समजा. हे समजणं पण खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला काय करायचे आहे, केंद्रातून तुम्ही आल्यानंतर तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. गुरुवारी तुम्ही केंद्रातून आल्यानंतर तुम्हाला घरी आल्यानंतर देवपूजा झाली की तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता जी काही तुमची इच्छा असो किंवा तुमची अडचण असो, ती अडचण दूर व्हावी किंवा माझी ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला स्वामींपुढे संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा हे तर सर्वांना माहीत आहे. तर संकल्प करायचा आहे तुम्हाला. संकल्प झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे की स्वामी माऊली, मी या इच्छेसाठी तुमचे हे 3 गुरुवार करत आहे. स्वामी महाराज, मी ह्या अडचणीमुळे तुमचे हे 3 गुरुवार करत आहे, तर माझे हे गुरुवार तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही मला देणार, हा माझा विश्वास तुमच्यावर आहे. आणि अंतःकरणातून स्वामींकडे तुम्ही प्रार्थना करा आणि या सेवेला तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला काय करायचं आहे, देवपूजा ती सर्व काही झाल्यानंतर संकल्प, आता तुम्ही केंद्रात जाऊन आलात, स्वामींना विनंती केली, श्रीफळ नारळ ठेवलं. घरी आल्यानंतर तुम्ही देवपूजा तर आधीच करून घ्यायची आहे. घरी आल्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांपुढे बसून संकल्प केला. आता संकल्प केल्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची आहे, बघा, तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप नाही केला तरी चालेल, फक्त 3 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. आणि एक वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि बघा, सेवा काय करायची, तर सेवा स्वामीचरित्र सारामृताची पोथी सर्वांना माहीतच आहे. स्वामीचरित्र सारामृताची जी पोथी आहे तर त्याच्यात एकूण 21 अध्याय आहेत. तर तुम्हाला पहिल्या गुरुवारी 7 अध्याय वाचायचे आहेत, दुसऱ्या गुरुवारी 7 अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या गुरुवारी 7 अध्याय वाचायचे आहेत. असं तुम्हाला 3 गुरुवारी 7 म्हणजे 21 अध्याय पूर्ण होतात. आणि या 3 गुरुवारीमध्ये तुमचं एक पारायणही पूर्ण होतं. तर ही सेवा 3 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, 1 वेळेस तारक मंत्र करायचा आहे आणि 7 अध्याय, पहिल्या गुरुवारी 7 अध्याय, दुसऱ्या गुरुवारी 7 अध्याय आणि तिसऱ्या गुरुवारी 7 अध्याय. ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला नंतर आरती करायची आहे, स्वामींची नैवेद्य आरती. स्वामींना जे काही तुम्ही सात्विक जे काही जेवण घरी बनवलेलं आहे तर ते नैवेद्य स्वामी महाराजांपुढे पाण्याने चौकोनी भरीव मंडल काढून तुम्हाला नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. त्या नैवेद्यावर तुळशीची पानं ठेवायची आहे. जेवढे तुम्ही पदार्थ बनवले आहेत तेवढ्या पदार्थावर तुळशीची पानं ठेवायची आहेत. आता बघा, तुम्ही घरात भाजी भाकरी बनवा, जे काही भातवरण बनवा किंवा गोड काहीतरी बनवा, जे तुम्ही गुरुवारी खाणार आहात, सात्विक जे जेवण आहे तर ते स्वामी महाराजांना नैवेद्य तुम्ही दाखवायचं आहे. आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही काहीही गोड पदार्थ 3 गुरुवारी बनवू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य स्वामींपुढे आणि नैवेद्याचं ताट ठेवल्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करून घ्यायची आहे. सर्वात आधी तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे, नंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे, नंतर दत्त महाराजांची आरती करायची आणि नंतर कुलदेवीची आरती करायची. अशा 4 आरत्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. नंतर स्वामी महाराजांना आरती झाल्यानंतर तुळशीपत्र पाण्यात तुम्हाला बुडवायचं आहे आणि ताटाभोवती 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून फिरवायचं आहे तुळशीपत्र.
आणि नंतर तुळशीपत्र ताटाकडून स्वामींकडे घेऊन तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम उपनाय स्वाहा, ओम ब्रह्माण्य अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून स्वामी महाराजांना नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणजे नैवेद्य तुम्हाला द्यायचा आहे. आणि मग शेवटला तुम्हाला स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे. तर प्रत्येक सेवा झाल्यानंतर तुम्ही आवर्जून स्वामी महाराजांना मुजरा करा, कारण याशिवाय आपली सेवा अपूर्ण असते. तर मुजरा झाल्यानंतर मग नंतर तुम्हीही तुमचा गुरुवार सोडू शकतात. बघा आता हे महत्त्वाचं म्हणजे हे मेन उपवास करायचा की नाही. बघा तुम्हाला तिन्ही गुरुवार उपवास करायचा आहे आणि तुम्हाला फराळ दुसरं काहीही करायचं नाही. तुम्हाला फक्त फलाहार करायचा आहे. तिखट मीठ तुम्हाला डबल खायचं नाही, तर फलाहार तुम्ही फक्त गुरुवारी घ्यायचा. तिन्ही गुरुवारी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी स्वामींची आरती, स्वामींचा नैवेद्य झाल्यानंतर तुम्हाला मग तुमचा उपवास सोडायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला उपवास करायचा आहे. आणि तिसऱ्या गुरुवारी आता उद्यापन कसं करायचं, तर तिसऱ्या गुरुवारी तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही उद्यापन करू शकतात. एकदम साधं आणि सोपं. तुम्ही केंद्रात जावा, केंद्रामध्ये मिठाई वाटा, केळी वाटा किंवा दानपेटीमध्ये दक्षिणा टाका. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमचं उद्यापन छान असं करू शकतात. त्याचबरोबर याच्या अटी काय, तर बघा तुम्ही ही सेवा 3 गुरुवारी सेवा करताना मांसाहार कडकडीत तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. ही 3ही गुरुवार होईपर्यंत तुम्ही मांसाहार करायचा नाही. आणि त्याचबरोबर अन्नही तुम्हाला घ्यायचं नाही, कारण जेवढे आपण अटी नियम पाळू तेवढीच आपली सेवा ही खूप खूप म्हणजे प्रभावी बनते आणि आपली इच्छाही लवकर पूर्ण होते. तर असा होता आजचा 3 गुरुवारचा सर्वात प्रभावी व्रताची ही सेवा. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.